सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या बिनविरोध विजयाची। भाजपचे 40हून अधिक तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे जवळपास 20-22 नगरसेवक कोणत्याही निवडणुकीशिवाय थेट विजयी झाले आहेत। काहींसाठी ही आनंदाची बातमी असू शकते, परंतु लोकशाहीसाठी हा चिंतनाचा विषय आहे। जेव्हा आपण म्हणतो की उमेदवार बिनविरोध निवडून आला, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्या प्रभागामध्ये मतदानच झाले नाही। पण मग मतदारांच्या त्या अधिकाराचं काय, ज्याला आपण राईट टू वोट म्हणतो? जर मतदाराला नोटा अर्थातच नन ऑफ दी अबोव हा वापरायचा असेल, तर त्याला ती संधी का मिळत नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही बिनविरोध प्रक्रिया नेमकी काय आहे? ती संवैधानिक आहे का? आणि यामुळे मतदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होते का? आज यावर आपण सविस्तरपणे चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 40हून अधिक तर एकनाथ शिंदेचे 22 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत। ते थेट जनतेतून निवडून आले नाहीत, तर त्यांच्या विरोधातील उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले। त्यांनी अर्ज मागे का घेतले? काय त्यांच्यावर भाजपने दबाव टाकला होता का? काय त्यांना पैसे किंवा इतर काही गोष्टींचे आमिष दाखवले होते का? हे सगळे वेगळे चर्चेचे विषय होऊ शकतात। मात्र आज जे महापालिकेत झाले तेच उद्या विधानसभेत व लोकसभेच्या निवडणुकीत होईल। आज जे विरोधकांसोबत झालं तेच उद्या भाजप सोबत होईल। त्यामुळे सत्ताधारी पक्षांचे उमेदवार बिनविरोध विजयी होणं ही कमी गंभीर बाब आहे, तर हे एक न्यू नॉर्मल बनत चाललं आहे, हा मोठा गंभीर विषय आहे। निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा आहे, परंतु जेव्हा एखाद्या जागेसाठी फक्त एकच उमेदवार उरतो, तेव्हा निवडणूक घेण्याची गरज आयोगाला वाटत नाही। आता ही प्रक्रिया कशी घडते? तर प्रथम निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार इच्छुक उमेदवार आपले अर्ज भरतात। नंतर निवडणूक अधिकारी त्या अर्जांची तपासणी करतात, छाननी करतात। जर काही त्रुटी असतील तर अर्ज बाद होतात। त्यानंतर उमेदवारांना आपला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक कालावधी, ठराविक वेळ दिली जाते। आणि जर अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर रिंगणात केवळ एकच वैध उमेदवार शिल्लक राहिला, तर निवडणूक निर्णय अधिकारी अर्थात आरओ रिटर्निंग ऑफिसर त्या उमेदवाराला बिनविरोध विजयी इलेक्टेड अनअपोज्ड घोषित करतात। प्रतिनिधित्व कायदा 1951 या कायद्याच्या कलम 33 नुसार जर एका जागेसाठी फक्त एकच वैध नामनिर्देशित उमेदवार असेल, तर मतदान घेण्याची आवश्यकता नसते। ही प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्णपणे वैध आहे। असे जरी असले तरी या लोकशाहीच्या पर्वात लोक कुठे आहेत? आता आपण वळूयात प्रमुख मुद्द्याकडे। काय ही प्रक्रिया संवैधानिक आहे? भारतीय संविधानाने आपल्याला मताचा अधिकार दिला आहे, परंतु तांत्रिक दृष्ट्या निवडणूक आयोग म्हणते की जर स्पर्धाच नसेल तर निवडणूक कोणामध्ये होणार? सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा हे स्पष्ट केले आहे की मताचा अधिकार हा संवैधानिक अधिकार आहे। पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध भारत सरकार या गाजलेल्या खटल्यात न्यायालयाने सांगितले होते की मतदान करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम 19(1)(अ) याचा एक भाग आहे। जेव्हा एखादा उमेदवार बिनविरोध निवडून येतो, तेव्हा मतदारांना निवड करण्याचा अधिकारच नाकारला जातो। मतदाराला कदाचित तो एकटा उमेदवार आवडत नसेल, परंतु त्यांना विरोध दर्शवण्याची संधीच मिळत नाही। यामुळे लोकशाहीच्या मूळ उद्देशाला तडा जातो का? हा खरोखर चर्चेचा गंभीर विषय आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर नोटा अर्थात नन ऑफ दी अबोव याचा पर्याय उपलब्ध आहे, तर मतदान का होत नाही? 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नोटाचा अधिकार दिला। याचा अर्थ असा की जर मतदाराला एकही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर तो नोटा दाबून आपला निषेध व्यक्त करू शकतो। परंतु सध्याच्या नियमांनुसार जर रिंगणात एकच उमेदवार असेल, तर निवडणूक रद्द होते आणि तो विजयी होतो। तिथे नोटासाठी मतदान घेण्याची तरतूद नाही। आता जरा विचार करा, जर एखाद्या प्रभागातील 90% लोकांना तो उमेदवारच नको असेल, तर त्यांनी कोणाकडे दाद मागायची? नोटाचा पर्याय उपलब्ध असताना निवडणूक प्रक्रिया थांबवणे हे मतदारांच्या नापसंती व्यक्त करण्याच्या अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे। अगदी भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध निवडणूक आयोग या ईव्हीएम व्हीव्हीपॅट वरील
खटल्यात सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधीशांनी एक ऐतिहासिक निर्णय देताना म्हटले की मतांचा अधिकार दुसरं काही नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मताचा हा अधिकार स्वतंत्रपणे मूलभूत अधिकारांच्या यादीत समाविष्ट नसला तरी तो नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग आहे. तज्ज्ञांचे मत असे आहे की बिनविरोध निवडीच्या वेळीही नोटाचा पर्याय दिला पाहिजे. जर नोटाला उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली तर तिथे पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल. लोकशाही म्हणजे केवळ बहुमत नव्हे तर लोकशाही म्हणजे सहमती आणि निवड आहे. जेव्हा 70 नगरसेवक एकाच वेळी बिनविरोध निवडून येतात तेव्हा त्या हजारो मतदारांचे काय ज्यांना आपले मत नोंदवायचे होते. यामुळे मतदारांमध्ये निवडणुकीबद्दल उदासीनता निर्माण होऊ शकते. त्यांना वाटू शकते की आपल्या मताला काय किंमत, जर शेवटी हे लोक आपसात ठरवूनच निवडून येणार आहेत. अशा प्रकारच्या बिनविरोध लाटेमुळे सत्तेचे केंद्रीकरण होते आणि विरोधी पक्षाची जागा संपुष्टात येते. सक्षम विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी हुकुमशाहीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायद्याच्या चौकटीत बिनविरोध निवड होणे हे चुकीचे नाही, परंतु ज्या पद्धतीने राजकीय पटलावर हे घडवून आणले जात आहे ते संशयास्पद आहे. लोकशाहीत मतदाराला नाकारण्याचा अधिकार असणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके निवडण्याचा. जर आपल्याला आपली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता हवी. निवडणूक आयोगाने यावर विचार करण्याची गरज आहे की एकाच उमेदवाराच्या स्थितीतही नोटासाठी मतदान घेता येईल का. शेवटी लोकशाहीत लोक महत्त्वाचे आहेत आणि जर अशा प्रकारे लोकांच्या सहभागाशिवाय बिनविरोध विजयी होणारी प्रक्रिया राबवली जाणार असेल तर लोकशाहीला काय अर्थ राहतो. लोकशाहीत साम दाम दंड भेद या सूत्राचा वापर काही नवीन नाही. उमेदवारांवर सरकारी यंत्रणेचा दबाव टाकणे, जुन्या केसेस उघडण्याची धमकी दाखवणे किंवा मोठ्या रकमेची आमिष दाखवणे हे आरोप नेहमीच केले जातात. जर उमेदवारांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले असतील तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, परंतु जर ते भीतीने मागे घेतले असतील तर ती लोकशाहीची गळचेपीच आहे.